परंडा तालुक्यातील खंडेश्वरी मध्यम प्रकल्पाचं काम तातडीनं सुरू करा या मागणीसाठी आज परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी भूम येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती जनाक्रोश मोर्चा काढला होता। तर पाहिलं तर यावेळी भूम शहरातील गोलाई चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत भली मोठी वाहनांची रांग पाहायला मिळाली। ट्रॅक्टर घेऊन जे शेतकरी आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। तर पाहिलं तर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर काही वेळासाठी चक्काजाम आंदोलन देखील यावेळी करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांचा असेल सर्वसामान्य नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत। त्यांना पाण्यासाठी मोठं झगडावं लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मात्र याच अनुषंगाने प्रशासनाची काही उदासीनता आहे, त्याचमुळे ग्रामस्थ कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। कुठेतरी पाहिलं तर शेतकरी पुत्र दिनेश मांगले यांच्या नेतृत्वाखाली आजचा जो हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर आमचं जे हे काम आहे ते सुरू करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी महाराष्ट्र। शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान द्या या मागणीसाठी कोल्हापुरात शिक्षक आक्रमक झाले आहेत। आज शिक्षक दिन आहे। या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवरती खरं तर शिक्षकांनी शाळेत असणं गरजेचं होतं, मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा आहेत त्या बंद करून आज हे शिक्षक रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात या शिक्षकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या दरम्यान कोणतीही घोषणाबाजी केली नाही, मात्र त्यांच्या हातातील फलक आहेत ते लक्षवेधी होते। एकीकडं आम्हाला तुम्ही अनुदान द्या, नाहीतर आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका या शिक्षकांनी घेतली आहे। तर काही शिक्षकांनी काळे शर्ट परिधान केलेत, काळ्या टोप्या परिधान केलेत, काळे मास्क परिधान केलेत, किंबहुना काळ्या फिती लावून या आंदोलनामध्ये राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। शिक्षक आमदार आहेत जयंत आसगावकर हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। राज्य सरकारनं खरं तर जून महिन्यातच हा GR काढणं अपेक्षित होतं, मात्र राज्य सरकारनं अद्याप देखील का काढला नाही, त्याच्यामागे काय कारण आहे असा सवाल त्यांनी उपस्थित करत या सगळ्या शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं सांगितलं गेलं आहे। दरम्यान शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। राज्यभरात 7 सप्टेंबरला गणरायाची स्थापना केली जाते। त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातील जे आहे त्या बाजारपेठ जे आहे ते फुललेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। सोलापुरातील टिळक चौक या ठिकाणी जे आहे ते गणपतीचं साहित्य जे आहे ते डेकोरेशनचं घेण्यासाठी जे आहे ते सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसत आहे। सोलापुरातील टिळक चौक या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। विविध साहित्य जे आहे ते डेकोरेशनसाठी गणपतीच्या लागतात ते डेकोरेशनची खरेदी करण्यासाठी जे आहे ते सोलापूरकरांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील लोक देखील जे आहे ते या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात। जे सजावटीचं साहित्य आपण म्हणू शकतो ते साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी सोलापूरकरांनी केलेले दिसत आहे। एकंदरीतच ह्या वर्षी जे आहे ते सजावटीच्या साहित्यामध्ये थोड्या प्रमाणात जे आहे ते भावामध्ये वाढ झालेली आहे, तरी देखील जे आहे ते सोलापूरकर जे आहे ते हे साहित्य खरेदी करताना आपल्याला यावेळेस दिसत आहेत। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। नाशिकच्या गुन्हे शाखेने दबंग कामगिरी केलेली आहे। नाशिकच्या तपोवन परिसरात एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये कुंटणखाना चालू असल्याची घटना समोर आलेली आहे। यामुळे खरं तर रहिवाशांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। ज्यावेळेस ही घटना रहिवाशांच्या लक्षात आली, त्यांनी तात्काळ नाशिकच्या गुन्हे शोध पथकाशी संपर्क साधला आणि पोलिसांनी लागलीच नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या या सोसायटीमध्ये धडक मारली आणि या कुंटणखान्याचा भांडाफोड केलेला आहे। राजकीय वरद असताना त्या ठिकाणी कुंटणखाना हा सुरू होता आणि यामुळे खरं तर रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। गुन्हे शाखेने कारवाई करताच या महिलेला गजाआड करण्यात आलेला आहे। कविता साळवे पाटील असं या महिलेचं नाव असून तिला आडगावच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं, मात्र त्या ठिकाणी तिने रहिवाशांवर दमबाजी केली। यामुळे खरं तर सोसायटीमधील रहिवासी हे खरं तर आक्रमक झाले आणि त्यांनी आडगाव पोलीस ठाण्याच्या बाहेरच ठिय्या मांडला आणि या महिलेवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। खरं तर आता नव्याने काही हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये अशा प्रकारचे कुंटणखाने हे समोर येत असल्याने पोलिसांसमोर एक कोडं नवीन निर्माण झालेलं आहे। त्यामुळे अशा कुंटणखान्यांवर कारवाई करणं गरजेचं असल्याचं नागरिकांनी सांगितलेलं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज दिवसभरात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। मुंबईतील चाकरमानी गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणातील आपल्या गावी निघालाय। त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली। आधीच
14 वर्षापासून रखडलेल्या रुंदनीकरणाचं काम आणि त्यातच काही ठिकाणी फ्लायओव्हरचं काम सुरू आहे। त्यामुळे जवळपास 4 ते 5 तास एकाच ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती। नागोठणे, सुकेळी खिंड, माणगाव, लोणेरे आणि टेंपाले हे वाहतूक कोंडीचे विशेष स्पॉट बनले होते। 8 ते 10 किलोमीटर इतक्या लांबीच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे चाकरमानी गणेश भक्तांचे आज मोठ्या प्रमाणात हाल झाले। रायगड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण 400 जण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते। मात्र अवजड वाहनाने नियम डावलून महामार्गावर प्रवेश केल्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच बळावली होती। पुढील 2 दिवस चाकरमानी गणेश भक्तांची संख्या आणखी वाढणार आहे। हे लक्षात घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याचं आश्वासन रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी दिलेले आहेत। एकूणच या मार्गावर आता प्रवास करायचा असेल तर गणेश भक्तांनी देखील वाहनांचे आणि शिस्तीचे नियम पाळावे असं आवाहन पोलीस दलाकडून करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। छत्रपती संभाजीनगरमध्ये पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं कुठेतरी प्रचंड नुकसान होताना पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे जायकवाडी धरण जे आहे ते आता 100% पोहोचण्याच्या शक्यतेमध्ये आहे। त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा मिटलेला आहे। एवढंच नाही तर मराठवाड्याचे उद्योग जे आहेत त्यांना सुद्धा आता नवसंजीवनी मिळालेली आहे। आता छत्रपती संभाजीनगर पिण्याच्या पाण्यासाठी तरसणार नाहीये। मात्र आता प्रश्न हाच उपस्थित केला जातोय की शहराला पिण्याचं पाणी मिळणार कधी, कारण शहराला पिण्याचं पाणी हे 5 दिवसाआड ते 10 दिवसाआड मिळतं। मात्र पाण्याचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाहीये। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटवावा हाच प्रश्न जनता उपस्थित करते। आणि प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न हा गेल्या कित्येक वर्षापासूनचा प्रलंबित आहे। आणि अशामध्ये जर पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला तर संभाजीनगरला नवी आशा मिळू शकते आणि संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो। आणि सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आहे तो सुद्धा कुठेतरी नाहीसा होऊ शकतो। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील उपविभागीय महसूल कार्यालयावर जर पाहिलं तर आज आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलेलं आहे। खरं तर लोकविकास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव हे शेतकरी संघटनेचे स्थानिक नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जर पाहिलं गेलं तर अचलपूरच्या उपविभागीय महसूल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। आपण जर बघितलं तर गेल्या महिनाभरापासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सततच्या पावसामुळे जर पाहायला गेलं तर अनेक पिकं आहेत जे पिवळे पडू लागलेले आहेत। त्यामुळे शेतामध्ये तलावाचं स्वरूप आलेलं आहे। त्यामुळे अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी जी मागणी आहे लोकविकास संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। तसेच मोठ्या प्रमाणात संत्र्याची गळती होत आहे। त्यामुळे संत्र्याची गळती होत असल्यामुळे कुठेतरी शास्त्रज्ञांनी येऊन शेतामध्ये जाऊन पाहणी करावे आणि तात्काळ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जे आहे ते नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। तसेच मागच्या वर्षीचा पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना लागू झालेला आहे, तो पीक विमा देण्यात यावा या प्रमुख मागण्यासह आपण जर पाहिलं तर अचलपूरच्या कार्यालयावर जर भजन आंदोलन करण्यात आलं। त्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरून चटणी भाकर खाऊन राज्य सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे। त्यामुळे तातडीने सरकारच्या मागण्याकडे लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याच ठिकाणी दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांनी जे आहे उपविभागीय कार्यालयासमोर मोठं आंदोलन केलं। या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष देणार का सरकार आणि खरंच अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।